चला आज आपण बनवतोय भेळ. त्यासाठी मी ना चिरमुरे घेतले ते इथं. आता इथे बघा टॅमॅटो घेतले, काकडी, कोथिंबीर आहे आणि कांदा आहे. इथं चाट मसाला आहे. चला आता आपण ह्याच्यामध्ये ना पहिल्यांदा टॅमॅटो घालून घेऊया, नंतर काकडी घालून घेऊया आणि नंतर ना कोथिंबीर घालून घेऊया आणि कांदा घालून घेऊया. हे बघा. आणि त्याच्यानंतर आपल्याला ना थोडासा फरसाणा टाकायचा आहे. इथं मी फरसाणा आणलेला आहे, तो आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. लाल तिखट आपल्या आवडीनुसार टाका, कमी जास्त. इथं मी थोडंसं लाल तिखट घालणार आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ घालणार आहे. मी चाट मसाला टाकणार आहे म्हणजे थोडंसं एकदम टाकायचं. आणि नंतर ना आपल्याला थोडासा चाट मसाला टाकायचा ह्याच्यात आणि हे सगळं एकसारखं कालवून घ्यायचं आहे आपल्याला. असं एकसारखं आपल्याला काकडीही घालून घ्यायचं असं. हे बघा, आता मी कालवून घेतले पूर्ण. ही आपली भेळ तयार झाली.